नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे भास्कर सर्स या सायन्स क्लासरूममध्ये। तर आपण आज पहिल्यांदा 8वीचं जे 7th लेसन आहे ते घेऊन येत आहे। तर त्याचे नाव आहे मेटल्स अँड नॉन मेटल्स। तर बाळांनो, मेटल्स म्हणजे काय याच्या आधी आपल्याला जाणून घ्यावं लागेल की एलिमेंट्स आणि मॅटर म्हणजे काय। तर मॅटर मीन्स व्हॉट, मॅटर म्हणजे काय, आपण जे मटेरियल वगैरे पदार्थ वगैरे असतात अलग अलग प्रकारचे। तर आपण मागच्या चॅप्टरमध्ये जो 6 नंबरचा चॅप्टर होता आपला कंपोजिशन ऑफ मॅटर, त्यामध्ये आपण बघितलं मॅटरचे 3 टाइप्स पडतात। मॅटरचे किती टाइप्स पडतात? 3, जसं की एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर। ओके, जसं की तुम्हाला माहिती आहे टोटल आपल्या पिरियोडिक चार्टमध्ये टोटल किती एलिमेंट्स आहेत? टोटल 118 एलिमेंट्स आहेत, राईट। तर त्या एलिमेंट्समधून जे असतात बाळांनो, त्या एलिमेंट्समधून ऑल्सो द एलिमेंट्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स। ते एलिमेंट्स 3 प्रकारामध्ये काय होतात? डिवाइड होतात, क्लासिफाय केल्या जातात। तर एलिमेंट्सचे मित्रांनो किती टाइप्स पडतात? मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड, राईट। मेटल जे असतात, मेटल्सला बाळांनो एक प्रॉपर्टी, त्यांची प्रॉपर्टी वेगळी असते। नॉन मेटलची प्रॉपर्टी वेगळी असते आणि मेटलॉइडची प्रॉपर्टी वेगळी असते। तर मेटल्सला आणि नॉन मेटल्सला, ठीक आहे, राईट। आणि त्यानंतर मेटलॉइड म्हणजे काय नेमकं? मेटलॉइड मीन्स व्हॉट? मेटलॉइड म्हणजे त्याच्यामध्ये दोघांची पण प्रॉपर्टी येणार आहे। त्याच्यामध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्स या दोघांची सुद्धा प्रॉपर्टी येणार आहे। द प्रॉपर्टी विच कंबाईन टू फॉर्म द मेटल अँड नॉन मेटल, द प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल अँड मेटल आर कंबाईन टू फॉर्म द मेटलॉइड्स, त्याला आपण म्हणणार आहे मेटलॉइड्स। त्या मेटलॉइड्समध्ये दोघांची सुद्धा प्रॉपर्टी येत असतात, राईट। त्यानंतर आता आपण बघणार आहे मेटल्स। तर मेटल्स तुम्हाला माहिती आहे आजूबाजूला तुमच्या जे मेटल्स असतात ते अलग अलग प्रकारचे असतात। जसं की मित्रांनो तुमच्या बाजूला गोल्ड असते, सिल्वर आहे, कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, हे सगळे काय आहेत? मेटल्स आहेत। हे सर्व काय आहेत? मेटल्स आहेत। तर या मेटलची स्वतःची एक काही ना काही प्रॉपर्टी तर असणार आहे, राईट। त्यांची गुणधर्म, प्रॉपर्टीज म्हणजे काय? गुणधर्म। तर ते आपण आता बघणार आहे, ठीक आहे, राईट। चला, तर आता आपण स्टार्ट करू पहिल्या प्रॉपर्टीपासून। पहिली प्रॉपर्टी आहे त्याची फिजिकल स्टेट। आता फिजिकल स्टेट म्हणजे काय? त्याची भौतिक स्थिती काय आहे? ऑल द मेटल्स आर इन द सॉलिड स्टेट। सगळे मेटल्स कोणत्या स्टेटमध्ये असतात? सॉलिड स्टेटमध्ये असतात। मॅक्झिमम मेटल्स हे सॉलिड स्टेटमध्ये, एक्सेप्ट फक्त 2 एलिमेंट सोडले, फक्त 2 मेटल्स सोडले, फक्त मर्क्युरी आणि गॅलियम। मर्क्युरी आणि गॅलियम हे बाळांनो लिक्विड स्टेटमध्ये असतात। कोणत्या स्टेटमध्ये असतात? लिक्विड स्टेटमध्ये असतात। आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की जुन्या काळामध्ये जे थर्मोमीटर वापरत होते डॉक्टर लोक, त्याच्यामध्ये मर्क्युरी हा जो मेटल आहे हा त्याच्यामध्ये यूज केला जात होता। जेव्हा जसं टेम्परेचर राईज होत होतं तसं मर्क्युरीचं जे लिक्विड होतं ते वर जात होतं त्या थर्मोमीटरमध्ये आणि तिथं आपल्याला टेम्परेचर समजत होतं। ओके, तर मर्क्युरी हा कोणत्या कलरचा असते मित्रांनो? ग्रे कलरचा असते मर्क्युरी हा मेटल, राईट। त्यानंतर आपण बघणार आहे लस्टर। आता लस्टर म्हणजे काय? चमक। तुम्हाला माहिती आहे सर्वांना, तुम्हाला सोन्या चांदीचे दागिने वगैरे घालायला आवडतातच सर्वांना, राईट। तर तुम्ही सर्व मित्रांनो, तुम्ही जसं की गोल्ड आहे, सिल्वर आहे, स्टील आहे, यांच्यावरती चमक तुम्हाला दिसते, राईट। याच्यावरती तुम्हाला लस्टर दिसते। लस्टर म्हणजेच काय? चमक। तर प्रत्येक मेटलला काय असते बाळांनो? चमक असते, लाईक दे लुक्स लस्टरस। नेक्स्ट प्रॉपर्टी कोणती आहे? हार्डनेस। तुम्हाला माहितीच आहे मेटल्स, सर्वचे सर्व मेटल्स हे काय असतात? हार्ड असतात, एकदम कडक असतात। त्यांनी काठिण्य पातळी एकदम हाय असते। एक्सेप्शन सोडियम अँड पोटॅशियम। फक्त सोडियम आणि पोटॅशियम हे जर मेटल सोडले तर बाकीचे सगळे मेटल्स हे हार्ड असतात। आणि सोडियम आणि पोटॅशियम हे एवढे सॉफ्ट असतात, सॉफ्ट मेटल असतात की याला आपण नाईफने म्हणजे चाकूने सुद्धा कापू शकतो। नाईफने सुद्धा आपण त्याला कट करू शकतो। त्यानंतर आहे बाळांनो डक्टिलिटी। डक्टिलिटी म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखाद्या सोनाऱ्या दुकानात जाता, सोन्याच्या दुकानात गेल्यानंतर तो तुम्हाला सोन्याचे आणि चांदीचे काही दागिने बनवून देते। तर तो कशा प्रकारे बनवून देते मित्रांनो? गोल्डस्मिथ्स मेकिंग द वायर ऑफ गोल्ड अँड सिल्वर। तो त्या गोल्डला आणि सिल्वरला मेल्ट करून काय करते? त्याला लांबून त्याच्या वायर्स वगैरे तयार करून त्याच्यापासून तुम्हाला दागिने वगैरे तयार करून देत असते। म्हणजेच आपण मेटल्सला वाटेल तो आकार देऊ शकतो, राईट। त्यालाच आपण म्हणतो डक्टिलिटी। त्यानंतर मेलेबिलिटी। मेलेबिलिटी मीन्स व्हॉट? वाईल द हॅमरिंग शीट्स कॅन बी फॉर्म। जेव्हा तुम्ही कोणत्याही मेटलला हॅमर करता म्हणजे ठोकता हातोड्यानं वगैरे, तर त्यावेळेस तो मेटल्स काय करते बेटा? तो मेटल शीटमध्ये फॉर्म होते, तो शीट तयार करते। काय तयार करणार? त्याची शीट्स। ओके, गोल्ड असो, सिल्वर असो, आयरन असो, कोणतेही मेटल असो, जर तुम्ही त्याला हॅमर करणार तर त्याची काय तयार होणार? शीट्समध्ये त्याचं रूपांतर होणार। त्यालाच आपण म्हणणार आहे मेलेबिलिटी। काय म्हणणार आहे? मेलेबिलिटी। त्यानंतर 6 नंबरची प्रॉपर्टी आहे कंडक्शन ऑफ हीट। तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण स्वयंपाकासाठी त्याचबरोबर आपल्या वेगळ्या
उपयोगांसाठी, म्हणजे आपल्याला पाणी गरम करायचं तर स्वयंपाक करायचा आपण तर मेटलचे भांडे वापरतो, राईट. कारण की ते लवकर गरम होतात. ते काय होतात, लवकर गरम होतात, म्हणजेच ते कंडक्ट करतात हीट. काय करतात, हीट कंडक्ट लवकर करतात. त्यानंतर आहे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये ज्या वायऱ्या वगैरे टाकलेल्या असतात, अजून ते खांब्यावरचे तार वगैरे असतात, ट्रान्सफॉर्मर वगैरे असतात, ते कशापासून बनवलेले असतात मित्रांनो, तर मेटल्सपासूनच बनवलेले असतात. आपल्या घरात जे वायर आहे त्या वायरमध्ये सुद्धा कॉपरचा तार हा असतो, राईट. तर मेटल्समधून इलेक्ट्रिसिटी हे लवकरात लवकर आणि फास्ट जाते, राईट. आणि त्याच्यामध्ये मेटल्समधूनच इलेक्ट्रिसिटी पास होण्याची क्षमता असते. नॉन मेटलाइडमधून इलेक्ट्रिसिटी जात नाही, राईट. त्यानंतर आहे मित्रांनो डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे घनता. ओके, जसं की सोडियम, पोटॅशियम, लिथियम हे जर पकडले, बाकीचे सर्व जे आहेत मेटल्स, सर्व मेटलची डेन्सिटी हाय असते. कशी असते, हाय असते. फक्त आपण जर हे 3 मेटल जर सोडले, जसं की सोडियम आहे, पोटॅशियम आणि लिथियम आहे, यांची डेन्सिटी काय असणार आहे, लिथियमची डेन्सिटी 0.53 ग्रॅम पर cc असणार आहे, राईट. तर तुम्हाला सर्वांनाच एक लक्षात ठेवा की कोणत्याही मेटलची मॅक्झिमम मेटलची जी डेन्सिटी असते ते काय असणार आहे मित्रांनो, हाय असणार आहे, राईट. त्यानंतर मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटसुद्धा काय असणार आहे, हाय असणार त्याचा. कारण की त्याला वितळणे आणि त्याला बॉईल करणे हे सुद्धा खूपच टेम्परेचरवरती करावं लागणार. कारण की ते हार्ड मटेरियल असते. मटेरियल कसं असते, हार्ड असते. मेटलचे हार्डनेस असते मेटलमध्ये. त्यानंतर सोनोरिटी. तुम्ही मंदिरात जाता, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, त्यानंतर तुम्ही शाळेमध्ये जाता, तिथे तुम्हाला बेल्स वगैरे दिसतात, राईट. शाळेमध्ये पिरियड झाल्यानंतर बेल वाजते. बेल कशापासून बनलेली आहे, मेटलपासून बनलेली आहे. त्यानंतर बाळांनो मंदिरामध्ये जाता, मंदिरामधला जो घंटा असते तो कशापासून बनलेला आहे, मेटलपासून बनला आहे. चर्चमधला घंटा कशापासून बनला आहे, मेटलपासून बनला आहे. का बरं, कारण की मेटल काय प्रोड्यूस करते, साऊंड. मेटल प्रोड्यूस साऊंड. मेटल प्रोड्यूस साऊंड. मेटल हा साऊंड तयार करतो, म्हणून त्याला आपण सोनोरस एलिमेंट असं म्हणतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.